शिर्डी येथील साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने शालेय बक्षीस वितरण समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी बी.डी. दाभाडे, प्रज्ञा महाडुळे, विश्वनाथ बजाज चेअरमन, विठ्ठलराव पवार व्हाईस चेअरमन, पोपटराव पोते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी सांगितलं की शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल होत असून जगभरातील विद्यापीठे भारतात येत असून भारताने गॅट करार स्वीकारला असल्याने शिक्षणाला आता सीमा उरलेली नाही, केवळ गुणपत्रिकेला सूज आली आहे। त्या पलीकडे पालक आणि विद्यार्थ्यांनी बघितले पाहिजे, मोठे बदल होताना आपण बदलले पाहिजे। केवळ नोकरीसाठी शिक्षण हा विचार सोडला पाहिजे। शिक्षकांनी शासनाच्या परिपत्रकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञान आणि मार्गदर्शन देण्याची गरज असून शिक्षकांच्या हातात एक पिढी असून शिक्षकांनी निवृत्त झाल्यानंतर जर कोणी विचारले तर इतकी ग्रॅच्युटी मिळाली, इतका फंड मिळाला, मुलांची लग्न केली, बंगला बांधला, 4 चाकी घेतली हे न सांगता जर मी घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 10 विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहे हे जर सांगितले तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो असं परखड मत प्राध्यापक गणेश शिंदे यांनी शिर्डी येथे बोलताना व्यक्त केले। पालकांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखून मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असून त्यांना मार्गात गुंतवू नका असं सांगताना साई संस्थान दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे, भक्त कसा थांबेल या दृष्टिकोनातून देखील बरेच काही करता येणार आहे, त्या दृष्टीने देखील विद्यार्थ्यांनी बघितले पाहिजे। या ठिकाणी टुरिझम आणि पर्यटन व्यवसायाला मोठी संधी आहे। या ठिकाणी वॉटर पार्क, थीम पार्क, अगत्य कृषी, पर्यटन, मोठी हॉटेल इंडस्ट्रीज उभी राहिली आहे, त्याचा फायदा या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे। चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी आपल्या भाषणात सोसायटीच्या माध्यमातून यापुढील काळात सभासद, कामगार आणि त्यांच्या मुलामुलींसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बक्षीस वितरण समारंभ पार पडला। सर्व संचालक, सभासद, सेवक वृंद या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।